Hello, this is the My Artifact episode number 1835. आजची तारीख आहे 24 तारीखाची, सोमवार आहे ना, 24 तारीख. आज खूप अशी रोमॅन्टिक वाली फिलिंग होत आली. आय डोंट नो व्हाय, या बिकॉज ऑफ दॅट की मी आता एक पिक्चर बघितला, गीता गोविंद, आणि हा मूवी इट डज फील्स लाईक रिअली रोमॅन्टिक. जरी म्हणजे आज मी असं फील करून राहिलोय की रोमॅन्टिक होण्यासाठी, म्हणजे रोमॅन्टिक म्हणजे जस्ट लाईक प्रेमात पडण्यासाठी कोणत्या व्यक्तीची गरज असणं इम्पॉर्टंट नाही. जस्ट अनफॉर्च्युनेटली म्हणजे म्हणजे माझं तर होऊन राहिलंय, म्हणजे मी प्रेमात पडून राहिलोय, बट आय डोंट नो हू. आणि जस्ट फील करून राहिलंय की बट ते गाणंच फील करून राहिलं. इट जस्ट फील्स रिअली अमेझिंग. माझ्यामध्ये खरंच एक प्रकारे फिल्म मेकिंगचं भूत नाही म्हणता येत, एक पॅशन आहे. कारण मी ज्याप्रमाणे थिंक करतो आणि ज्याप्रमाणे मी गोष्टीला महसूस करतो, इट इज समथिंग रिअली डिफरंट. हे नॉर्मल लोक असे फील नाही करत, पण ते मी फील करतो. म्हणजे आज बघ ना, ते गीता गोविंदांचं ते गाणं बघितल्यानंतर, गाणं ऐकल्यानंतर पिक्चर पाहायला लागला, अर्ध्यापेक्षा जास्त पिक्चर पाहिला. त्याच्यानंतर मग मी बस ते गाणंच फील करून राहिलं. ते गाणं तमिळचं गाणं आहे, तमिळ का तेलुगू किंवा मल्याळम माडून म्हणून. मला ऑल द वॉइसेस ते सगळे सारखेच वाटतात, ते अशी फारशी वेगळी वाटत नाही. बट एक वेळेस गाणं फील करून राहिलंय आणि अचानकपणे मी खुश होऊन राहिलो, अचानकपणे मी हॅपी होऊन राहिलो, न सांगता. इट वॉज लाईक दॅट. शायद नाही का, हे जे तुझे म्हणजे तुझ्या करिअर पाथवर चालत आहे किंवा तुझी गोष्टी समहाऊ तुला सक्सेस होणं आहेच. हे तुझी डेस्टिनी आहे. तुला जर पाथवर कुठे चालायचं आहे, तुला माहिती आहे तू सक्सेसफुल होणारच आहे. दॅट इज द थिंग. बस इम्पॉर्टंट गोष्ट ही आहे की तुला कुठे त्याच्यावर चालायचं आहे. चालणं पण इम्पॉर्टंट आहे. दॅट इज रिअली ग्रेट. आज मी एकही स्क्रिप्ट नाही लिहिली, नथिंग ॲट ऑल. काय ऍक्च्युली इथे नाही का, माझे घरमालक आहे ना, तर त्यांचं इथे साईडला यांचं बांधकाम सुरू आहे. सो खूप प्रॉब्लेम होऊन राहिला इथे. म्हणजे कसं की ऑफिसमधून आल्यानंतर पण फ्रेश व्हायला पण टाइम नाही. म्हणजे ते लेबर लोक आहे, ते काम करतात रोज. सो त्यामुळे मी ऑफिसमधून आलो, बसलो, थकलो, झोपलो. त्याच्यानंतर मी 7 वाजता वगैरे उठलो, 2 घंटे झोप घेतली मी. त्यानंतर मग पिक्चर पाहिला, गीता गोविंद पुढचा. आणि मग जेवण केलं. अँड आय जस्ट फील लाईक हॅपी. आय डोंट नो समहाऊ. आता मी हे
डाउनलोड केलं आहे काही एडिटिंग सॉफ्टवेअर फिल्मोरा वगैरे. जर प्रीमियम प्रो माझ्या ह्याच्यात इन्स्टॉल नाही होत आहे तर माझ्याकडे दुसरं काही नाही, बॅकअप पाहिजे एडिटिंगसाठी. सो लेट्स फाइंड आउट. ओके, मायक्रोवेव्ह कशाप्रमाणे काय आवडतं. वेल आतापर्यंत एवढंच, फारसं काही आहे नाही. ऍक्च्युली मी आवाज पण चेक करताय की माझा आवाज कशाप्रमाणे फोकस घेत आहे, कारण तिथे पंखा पण सुरू आहे. सो माईकची मला गरज आहे का नाही, पण माईकची गरज लागेलच असं नाही, माईकची गरज लागेलच. पण मला माईक कोणते लागेल, एक प्रकारे बूम माईक लागेल की लावा माईक लागेल. लावा माईक म्हणजे इथे कॉलरवर असते. इट वॉज चीप बट ते एक प्रकारे जास्त वेळ चालणार नाही. माझा विचार आहे रोड माईक घेणं, बट इट वॉज रिअली कॉस्टली. मायक्रोफोन पाहू पहिले. आता तर मी रिफ्लेक्टर घेतलंय, 700 रुपये रिफ्लेक्टर झाले आणि त्यानंतर मग पाहू आता हे गिम्बल घेतो, कारण गिम्बल इज रिअली इम्पॉर्टंट म्हणजे शॉर्ट स्मूथ होण्यासाठी. त्याच्यानंतर माईक घेतो. ओके, या रविवारी मी जस्ट टेस्ट करण्यासाठी असं एक प्रकारे बादल वैभवला बोलवीन आणि यांच्याकडून स्क्रिप्टचे 2-3 सीन शूट करण्याचा प्रयत्न करीन. पाहू की माझ्यामध्ये किती कॉन्फिडन्स आहे आणि मी कशाप्रमाणे टार्गेटला हिट करू शकतो आणि कशाप्रमाणे मी सांगू शकतो आणि कशाप्रमाणे मी ऍक्टिंग काढू शकतो या लोकांकडून. शूट तर मी मोबाईलवरच करणार आहे. एक सेल्फी कॅमेरा घेऊ आणि सेल्फी स्टिक आहे त्याच्यामध्ये. हे सेल्फी स्टिक नाही घेऊ शकत कारण या सेल्फी स्टिकचा जो स्क्रू आहे तो इतका ढिला आहे की लिटरली मी जेव्हा असं बेंड जरी करतो ना तरी तो आपोआप बेंड होऊन राहिला. इट वॉज लाईक सी, म्हणजे मी समजा माझा म्हणजे असा पकडला गेला तर असा बरोबर राहील. काय कारण इट वॉज रिअली मॅक्सिमम लिमिट. जर याला पलटी मारला ना तर पहा कसं होईल, कम्प्लिटली स्ट्रेट. या म्हणजे ह्या जो स्क्रू आहे ना हा किती टाईट, किती टाइट करा. इट वॉज नथिंग ऍट ऑल, कुछ भी नहीं हो रहा इससे. टाइप अशी एक सेल्फी स्टिक आहे तिथून आणली नाही. So this is, thank you.